कोहळा, पांढरा भोपळा. कोहळा हा मूलतः शीतल, पित्तशामक, सप्तधातूंचे पोषण करणारा आणि पचायला हलका आहे. यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. उन्हाळ्यामध्ये कोहळा विविध प्रकारे वापरता येतो. 1. कोहळ्याचा रस. कृती: कोहळ्याची सालं काढून तो किसून किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याचा रस गाळून घ्या. त्यात खडीसाखर आणि वेलची पूड घाला. मधुमेहींनी खडीसाखर टाळा. हा रस अर्धा कप थोडे पाणी मिसळून सकाळी प्राशन करा. आम्लपित्त, ऍसिडिटी, छातीत जळजळ, नाकाचा घोळणा फुटणे, लघवीची आग, मुळव्याध तसेच वारंवार उद्भवणाऱ्या उष्णतेच्या त्रासांमध्ये कोहळ्याचा रस गुणकारी असतो. यामुळे शरीरात थंडावा येतो, पित्त, उष्णता आणि तहान कमी होण्यास मदत होते. 2. कोहळ्याची भाजी. कोहळ्याची भाजी अत्यंत पौष्टिक, आरोग्यदायी आणि रुचकर असते. कृती: कोहळ्याची सालं काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घाला. हळद घाला. कोहळ्याचे तुकडे घाला. व्यवस्थित ढवळा. मिरची घालून किंवा लाल तिखट वा मसाला वापरूनही ही भाजी करता येते. चवीनुसार मीठ, थोडा गूळ, ओलं खोबरं घाला. झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर कोथिंबीर पेरा. ही भाजी पोषक, शरीराला हायड्रेट करणारी, ऊर्जा देणारी आणि थकवा कमी करणारी असते. 3. कोहळ्याचे रायते. कृती: कोहळ्याचा गर काढून पाणी घालून तो शिजवा. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाला. वरून तूप, जिऱ्याची फोडणी द्या आणि त्यात दही मिसळा. स्वादिष्ट असे हे रायते पचायला हलके असते आणि कोठा शांत करते. 4. कोहळ्याची खीर. कृती: कोहळा किसून दुधात शिजवा. चवीनुसार साखर, वेलची पूड घाला. करायला सोपी अशी ही खीर पित्तशामक आणि ताकद देणारी असते. 5. कोहळे पाक किंवा कोहळ्याच्या वड्या. कोहळ्यापासून बनवला जाणारा हा एक पारंपरिक पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो चवीला गोड, मऊ आणि आरोग्यासाठी थंड असतो. कृती: कोहळ्याची सालं काढा. आतील बिया बाजूला करा आणि तो किसून घ्या. कोहळ्याचा किस कढईत घालून वाफवून शिजवून घ्या, म्हणजे त्यातील अतिरिक्त पाणी कमी होईल. शिजलेल्या कोहळ्यात साखर, थोडी दुधाची साय आणि खवा मिसळा. हे मिश्रण मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत परता. मिश्रण वाळायला लागले की त्यात वेलची पूड, काजू बदामाचे काप घाला आणि पुन्हा ढवळा. थाळा किंवा काठ असलेल्या ताटाला तूप लावून घ्या. मिश्रण त्यावर पसरवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. या वड्या तुम्ही उपासालाही खाऊ शकता, कारण कोहळा उपासालाही चालतो. असेच नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा. औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय.